तर मागचा जो आपण फुलाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये शेवटी मी हे पान तुम्हाला दाखवलं होतं आणि बऱ्याच जणांना विचारलं होतं की तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट करा की हे पान बनवा म्हणून. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की हो हे पान बनवा. तर आज मी हे पान कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित दाखवलेलं आहे. विना स्किप करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित समजेल. तर चला आपण हे सुंदर असं पान बनवायला सुरुवात करूया. हे पान बनवण्यासाठी आपण ग्रीन कलरचा धागा आणि 2.5 mm चा क्रोशा हुक वापरलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे 4 प्लायचा धागा घ्यायचा आहे. 2.5 mm चा क्रोशा हुक घ्यायचा आहे. 2.5 mm नसेल तर 3 mm ही चालेल. सगळ्यात आधी अशी स्लिप नॉट टाकायची. धागा क्रोशामध्ये घ्यायचा आहे. आता चेन्स बनवायच्या. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर इथे आपल्याला टोटल 22 चेन बनवून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला बघा मी अशा पद्धतीने बनवून घेतले आहेत. टोटल 22 चेन बनवून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा आपल्याला इथे धागा घ्यायचा आहे क्रोशामध्ये आणि बघा इथे सुरुवातीच्या ज्या 3 चेन आहेत त्या 3 चेन सोडायच्यात आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे. या सुरुवातीच्या 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. आता बघा सेम लूपमध्ये आपल्याला अजून डबल क्रोशा करायचे आहेत. तर पहिली ज्या आपण 3 चेन स्किप केल्या होत्या त्या सोडून आपल्याला टोटल 6 डबल क्रोशा एकाच लूपमध्ये करून घ्यायचे आहेत. तर बघा तीच जी 4 नंबरची चेन आहे त्याच्यामध्येच मी 6 डबल क्रोशा बनवून घेत आहे. अशा पद्धतीने बघू शकता सेम लूपमध्ये 6 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने एक ही जी पहिली 3 चेन आहेत ही सोडून आपल्याला 6 डबल क्रोशा बनवायचे आहेत. अशा पद्धतीने ही जी आपण 3 चेन स्किप केलेली आहेत ती जर डबल क्रोशा पकडली तर टोटल 7 होतील. अशा पद्धतीने आपण इथे 6 डबल क्रोशा चौथ्या चेनमध्ये बनवून घेतले. आता इथे आपल्याला 2 चेन करायच्या आहेत. धागा घ्यायचा आहे. आता बघा ह्या ज्या चेन्स आहेत याच्यावरती 1 आणि 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. बघा 2 चेन स्किप करायच्यात. तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने परत 2 चेन घ्यायच्या आहेत. परत फंदा घ्यायचा आहे. बघा 2 चेन स्किप करायच्या तिथे परत आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. असा परत इथे 2 चेन धागा घ्यायचा आहे. 2 चेन स्किप करायचे. तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा. अशा पद्धतीने आपल्याला 3 डबल क्रोशा करून घ्यायचे. 2-2 चेनचा गॅप देऊन बघा 3 डबल क्रोशा झाल्याच्या नंतर हा सेंटरवरती येईल आणि हे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने सेम चेन उरलेले आहेत. हा सेंटर आलाय. आता इथे सेंटरला आपल्याला इथे 5 चेन बनवून घ्यायच्या आहेत. आपण मध्ये मध्ये 2 घेतल्या होत्या. इथे आपल्याला 5 चेन बनवायच्या आहेत. धागा घ्यायचा आहे आणि सेम लूपमध्ये जिथे आपण हा तिसरा डबल क्रोशा केलेला त्याच सेम लूपमध्ये अजून एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता सेम लूपमध्ये एक डबल क्रोशा करून घेतलाय. हा सेंटरचा पार्ट येईल. इथे आपण 5 चेन बनवल्यात आणि मग सेम लूपमध्ये डबल क्रोशा केलाय. आता बघा परत इथे 2 चेन घ्यायच्या आहेत. धागा घ्यायचा आहे. बघा 1 आणि 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने परत 2 चेन घ्यायच्या आहेत आणि 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा. परत बघा 2 चेन घ्यायच्या आहेत आणि पहिला आणि दुसरी चेन सोडून जी लास्ट वाली तिसरी चेन येते त्यामध्ये डबल क्रोशा करायचा आहे. बघा शेवटची चेन यामध्ये डबल क्रोशा करायचा आहे. बघा झाला. अशा पद्धतीने हे 3 डबल क्रोशा खालचे झाले आणि हा जो आपण शेवटचा डबल क्रोशा बनवलाय ह्याच लूपमध्ये आपल्याला अजून 6 डबल क्रोशा बनवायचे आहेत. तर बघा हा दुसरा, हा तिसरा, हा बघा तिसरा डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, बघू शकता 5,
6 आणि 7 अशा पद्धतीने आपल्याला 7 डबल क्रोशा इथे बनवून घ्यायचे आहेत. आपण सुरुवातीला इथे 6 डबल क्रोशा बनवले होते आणि सुरुवातीच्या 3 चेन होत्या स्किप केलेल्या, तर टोटल 7च झाले होते. इथे आपल्याला 3 चेन नाही आहेत, तर इथे आपल्याला 7 डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता बघा 2 चेन घ्यायच्या आहेत. आता बघा आतल्या बाजूने आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. बघा हा जो डबल क्रोशा बनवलेला आहे याच्या आतल्या बाजूने हा जो लूप असेल त्या लूपमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. तर धागा घ्यायचा, डबल क्रोशाच्या वरती आतल्या बाजूने बघा अशा पद्धतीने डबल क्रोशा करायचा आहे. बघा इथे करून घेतला. परत 2 चेन घ्यायच्या आहेत. पुढचा जो डबल क्रोशा आहे बघा हा वाला, आता याच्यावरती डबल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. बघा 2 डबल क्रोशा झाले. आता इथे आपल्याला चेन घ्यायची नाहीये. बघू शकता इथून आपण 2 चेन घेऊन इथे डबल क्रोशा, 2 चेन घेऊन इथे डबल क्रोशा. आता हा जो सेंटरचा पार्ट आहे हा स्किप करायचा आहे आणि डायरेक्टली इथे डबल क्रोशा करायचा आहे. तर बघा धागा घ्यायचा आहे, सेंटरचा पार्ट स्किप करायचा आहे आणि पुढचा जो डबल क्रोशा आहे हा वाला याच्यावरती एक डबल क्रोशा करायचा आहे असा. परत इथे 2 चेन घ्यायच्या आहेत, धागा घ्यायचा आहे, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. परत 2 चेन घ्यायच्या आहेत. आता इथे फंदा नाही घ्यायचा आहे, सॉरी, इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण ज्या 3 चेन होत्या स्किप केलेल्या त्याची जी तिसरी आहे बघा ही वरची चेन, ह्याच्यामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. धागा खेचायचा आहे, स्लिप स्टिच बनवायची आहे अशा पद्धतीने हे जॉईन होईल. इथेच आता आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. बघू शकता हे अशा पद्धतीने तयार झालेला आहे. पानाचा आकार तयार व्हायला लागलाय बघा अशा पद्धतीने. हे सेंटरचा पार्ट तयार झालाय पानाचा. आता इथून पुढे आपल्याला कसं बनवायचंय बघा. आपण 3 चेन घेतलेल्या आहेत. आता धागा घ्यायचा आहे, जिथे आपण 3 चेन बनवल्या तिथे काहीच करायचं नाही. त्याच्या नेक्स्टची जी चेन असेल बघा ही नेक्स्ट वाला लूप, त्या लूपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशा बनवायचे. एकाच लूपमध्ये 2 डबल क्रोशा. परत धागा घेऊन पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशा अशा पद्धतीने. परत धागा घ्यायचा आहे, पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशा. असं आपल्याला प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. म्हणजे जे 6 लूप असतील त्या 6 लूपमध्ये टोटल 12 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. सुरुवातीचा जो पहिला चेन होता म्हणजे चेनचा, त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच बनवून फक्त 3 चेन बनवल्या म्हणजे तो एकच डबल क्रोशा झाला. आणि ह्या उरलेल्या बाकीच्या 6 चेनमध्ये 12 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. बघू शकता इथपासून इथपर्यंत मी 12 डबल क्रोशा प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा असे बनवून घेतलेत. फक्त सुरुवातीच्या एका लूपमध्ये आपण फक्त 3 चेन बनवल्या होत्या, ज्याला आपण एकच डबल क्रोशा काउंट करणार आहोत. आता बघा यापुढे बनवताना आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत, धागा घेऊन जो पुढचा डबल क्रोशा आहे त्याच्या वरती डबल क्रोशा बनवायचा आहे. परत बघा इथे 2 चेन, धागा घ्यायचा आहे, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बनवायचा आहे. परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बघा अशा पद्धतीने. बघा इथपर्यंत आपण 3 डबल क्रोशा बनवले. आता 2 चेन घ्यायच्या आहेत, धागा घ्यायचा आहे. हे जे सेंटरला 5 चेन आहेत त्याच्या आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. तर बघा 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा केला सेंटरला एकदम अशा पद्धतीने. बघा हा सेंटरला झाला. आता इथे परत 5 चेन बनवायच्यात, कारण हा सेंटरचा पार्ट आहे तर इथे आपल्याला 5 चेन घ्यायच्या आहेत. बघा 5 चेन घेतल्या. 5 चेन घेतल्याच्या नंतर सेम त्याच लूपमध्ये परत एक डबल क्रोशा करायचा आहे जिथे आपण हा पहिला केलेला. बघा सेंटरला परत एकदा केला. आता परत 2 चेन घेतला, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा. परत 2 चेन घेतल्या, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा. परत 2 चेन घेतल्या, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा. बघा झाले 3 डबल क्रोशा. आता परत 2 चेन घ्यायच्या आहेत. आता परत धागा घेऊन बघा
हा जो पुढचा लूप आहे, जसा आपण इथपासून इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवले, तसेच आता या डबल क्रोशाच्या वरतीही 2-2 डबल क्रोशा बनवायचेत. तर धागा घेऊन जी नेक्स्ट वाली चेन येईल त्याच्यावरती डबल क्रोशा, सेम लूपमध्ये अजून एक डबल क्रोशा. बघा अशा पद्धतीने 2 डबल क्रोशा बनवले. आता याच पद्धतीने आपल्याला 2-2 डबल क्रोशा बनवत इथपर्यंत बनवून घ्यायचंय. तर चला आपण इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवत कंप्लीट करून घेऊया. जसं इथं आपण 2 डबल क्रोशा बनवले एका लूपमध्ये, तसंच 2-2 डबल क्रोशा बनवत इथपर्यंत बनवून घेऊ. जी शेवटची एक लूप असेल त्याच्यामध्ये एकच डबल क्रोशा बनवू. तर तुम्ही बघू शकता मी इथपासून इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवले आणि जी शेवटची चेन आहे त्याच्यामध्ये एकच डबल क्रोशा बनवलाय. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला 2 चेन बनवायच्या आहेत. अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा बनवायचा आहे असा. आता बघा इथे सेंटरचा पार्ट येईल पुढे, तर इथे आपल्याला काहीच नाही बनवायचं. परत धागा घ्यायचा आहे, सेंटर सोडायचा आहे आणि त्याच्यानंतरचा जो डबल क्रोशा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. परत 2 चेन, धागा घ्यायचा आहे. आता बघा इथे धागा नाही घ्यायचा, इथे आपल्याला स्लिप स्टिच बनवायची आहे. तर बघा इथे जी तिसरी चेन असेल त्याच्यामध्ये आपल्याला असा स्लिप स्टिच बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने तयार झाली. परत 3 चेन घ्यायच्या आहेत. आता बघा अशा पद्धतीने हा पानाचा आकार तयार झालाय. आत्ताच हा थोडासा आपल्याला परफेक्ट पानासारखा वाटत नाहीये, पण हळूहळू तो पानासारखाच होत जाईल. तर बघा आता आपण इथे 3 चेन घेतलेले, धागा घ्यायचा आहे. पुढच्या चेनच्या वरती एका लूपमध्ये 2 डबल क्रोशा. बघा इथे. आता परत त्याच्या पुढच्या लूपमध्येही 2 डबल क्रोशा. जसं आपण मागच्या राऊंडमध्ये बनवलं होतं तसंच आता या राऊंडमध्ये बनवून घ्यायचंय. बघा 2-2 डबल क्रोशा बनवत इथपर्यंत बनवून घ्यायचंय. तर चला आपण इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवून तयार करून घेऊया. तर हे बघा मी इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. 2-2 डबल क्रोशा बनवून घेऊन प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून घेतलेत. आता इथून पुढे बनवताना परत आपल्याला 2 चेन करायच्या आहेत. बघा पुढचा जो डबल क्रोशा असेल त्याच्यावरती एक डबल क्रोशा, परत 2 चेन, परत पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत 2 चेन, परत बघा पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा. इथपर्यंत बनवलं. आता परत सेंटरवर बनवायचं आहे. तर 2 चेन घ्यायच्या, धागा घ्यायचा आणि बघा तिसऱ्या चेनमध्ये बघा 1, 2 आणि तिसऱ्या चेनमध्ये एकदम सेंटरला आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे. अशा पद्धतीने सेंटरला बनवला. आता परत आपल्याला इथे 5 चेन बनवायच्या आहेत. कारण हा सेंटरचा खालचा भाग आहे, इथे आपण 5 चेन बनवतो. परत फंदा घेऊन सेम लूपमध्ये डबल क्रोशा बनवायचा आहे. बघा सेम लूपमध्ये झाला अजून एक बनवून. आता 2 चेन, धागा घ्यायचा आहे. पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत बघा 2 चेन, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा. बघा सेम डिझाईन आहे, फक्त आपल्याला ती रिपीट करत चालायचंय. परत बघा 2 चेन, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा. आता बघा याच्या पुढे आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत आणि याच्या पुढे जितकेही चेन्स आहेत बघा पुढचे त्याच्यावरती 2-2 डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत. तर बघा ही पहिली चेन आहे, तर याच्यावर आपण 2 डबल क्रोशा बनवून घेऊया अशा पद्धतीने. आता बघा परत पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशा. आता बघा अशाच पद्धतीने आपल्याला इथून इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. जसे आपण ह्या साईडला बनवून घेतले होते तसेच आपल्याला या साईडलाही बनवून घ्यायचे. तर चला आपण इथे बनवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने प्रत्येक चेनच्या वर 2-2 डबल क्रोशा बनवत इथपर्यंत डबल क्रोशा बनवून घेतलेत. आता इथे आपल्याला जॉईन करायचं आहे. तर जॉईन करण्यासाठी आपल्याला बघा धागा घ्यायचा आहे आणि हा जो
पुढचा 3 चेनचा लूप आहे बघा, 1 2 आणि तिसरी चेन. या तिसऱ्या चेनमध्ये क्रोशा टाकायचा आहे, धागा खेचून घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिचने जॉईन करायचे. अशा पद्धतीने बघा हे जॉईन झालं सेंटरला. आता इथेच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता बघा पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक सिंगल क्रोशा, पुढच्या लूप वरतीही एक सिंगल क्रोशा, पुढच्या लूप वरतीही एक सिंगल क्रोशा. आता अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक चेनच्या वरती एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा असं प्रत्येक चेन वरती एक सिंगल क्रोशा, प्रत्येक चेन वरती एक सिंगल क्रोशा. बघा अशा पद्धतीने आपण एक एक सिंगल क्रोशा बनवत इथपर्यंत बनवून घेऊ. त्यानंतर इथून पुढे कसं बनवायचं ते दाखवते. तर बघा इथपर्यंत एक एक सिंगल क्रोशा प्रत्येक चेन वरती मी बनवून घेतलाय, जसं सुरुवातीला दाखवलं तसं. आता इथून पुढे बनवण्यासाठी धागा घ्यायचा आहे. आता बघा हा जो 2 चेनचा लूप आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा, हा दुसरा सिंगल क्रोशा. आता बघा इथे आपण सुरुवातीच्या लूपमध्ये 2 बनवले. आता त्याच्या पुढचा जो 2 चेनचा लूप असेल त्याच्यात बघा 1 2 आणि 3, एकाच लूपमध्ये 3. बघा 3 बनवले. त्याच्या पुढच्या लूपमध्येही आपल्याला 3 सिंगल क्रोशा बनवायचे. आपण फक्त पहिला जो 2 चेनचा लूप होता त्याच्यामध्ये 2 बनवले. आता याच्यानंतर आपल्याला इकडे 3 सिंगल क्रोशा बनवून घ्यायचे. बघा तिसरा सिंगल क्रोशा, 3 झाले. आता परत पुढच्या याच्यातही 3 सिंगल क्रोशा बनवले. आता बघा हा जो सेंटरवाला पार्ट आहे इथपर्यंत आपण बनवलं. फक्त पहिल्या लूपमध्ये 2 सिंगल क्रोशा, बाकी सगळ्या लूपमध्ये 3 सिंगल क्रोशा. आता या सेंटरवरच्या लूपमध्ये आपल्याला काय करायचंय, आधी 3 सिंगल क्रोशा बनवून घ्यायचे. बघा 3 झाले. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे. त्यानंतर परत सेम लूपमध्ये अजून 3 सिंगल क्रोशा बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने 3 सिंगल क्रोशा. बघा 3 सिंगल क्रोशा, एक चेन, 3 सिंगल क्रोशा आपण सेंटरवरच्या लूपमध्ये बनवलंय. आता याच्यानंतर पुढच्या लूपमध्ये परत 3 सिंगल क्रोशा. परत बघा पुढच्या लूपमध्येही 3 सिंगल क्रोशा. परत बघा पुढच्या लूपमध्येही 3 सिंगल क्रोशा. आणि त्याच्या पुढच्या लूपमध्येही 3 सिंगल क्रोशा. आता बघा हा शेवटचा जो 2 चेनचा लूप आहे याच्यात आपल्याला 2च सिंगल क्रोशा बनवायचे. बघा आपण या साईडलाही 2च बनवले होते इथे आणि इथेही आपल्याला 2च बनवायचे. त्यानंतर पुढची जी चेन असेल बघा डबल क्रोशाच्या वरतीची चेन, त्याच्यामध्ये आता सिंगल क्रोशा बनवायचे. तर इथून पुढे आपल्याला प्रत्येक चेनच्या वरती एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. इथपासून इथपर्यंत आपण बनवून घेऊया, मग जॉईन कसं करायचं ते बघू. तर बघा इथपासून इथपर्यंत मी एक एक सिंगल क्रोशा बनवून घेतलाय. आता इथे आपल्याला जॉईन करायचंय. तर बघा जॉईन करताना आपल्याला इथे सेंटरला अशा पद्धतीने क्रोशा टाकून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच बनवायची आहे. स्लिप स्टिच बनवल्याच्या नंतर अशी एक चेन बनवायची आहे, खेचून घ्यायची आहे, धागा ओढायचा आहे असा वरती आणि बघा सेंटरवरून धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे बघा अशा पद्धतीने आपण हा धागा कट करून घेतला. मध्ये कुठेही कट न करता आपण हे पान व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे पान तयार झालंय. आता हा जो सुरुवातीचा धागा आहे तो इथे असेल. याला आपल्याला अशा पद्धतीने आतल्या स्टिचेसमध्ये टाकून घ्यायचंय. आतल्या बाजूने हा असा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग ही चांगली दिसते. नंतर उरलेला धागा कट करून घ्यायचा आहे. आता हा जो वरचा कट केलेला आहे याला मी असंच ठेवणार आहे, तुम्ही कट करू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे आपलं पान बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे पान कसं वाटलं, बनवायला कसं वाटलं आणि तुम्हाला याच्यातलं काहीही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील.